नेक्स्ट आहे मूलांक 7. हा जो नंबर आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह 7 आला पाहिजे. DOBमधला आपला ज्या तारखेला आपण जन्म घेतो त्या तारखेचा टोटल आपल्याला 7 येतो. त्यांनी फक्त जॉबच साठी कम्फर्टेबल आहेत. लाईक कन्सल्टन्सी ते चालू करू शकतात, हीलिंगच्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकतात, ते डॉक्टर्स वगैरे बनू शकतात इझिली. आणि रिसर्चर्स, ते खूप छान रिसर्च करू शकतात, कारण की कुठल्याही गोष्टीला ते खूप क्लोजली त्यांना बघण्याची जी त्यांची हे आहे त्याच्यानुसार ते खूप छान रिसर्चर बनू शकतात. एज्युकेशन रिलेटेड ते काम करू शकतात. वेलनेस आयुर्वेदिक प्रोडक्ट्सच्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी जॉब करावा. आणि खास करून न्यूमरोलॉजी आणि ओकल्ट याच्यामध्येही त्यांना खूप छान वाव मिळणार आहे. सो मूलांक 7 हे तुमचं करिअर गायडन्स होतं. आणि मूलांक 8चं मी सांगेन की त्यांनी बिझनेसच करावा. मूलांक 8वाल्यांनी कुठल्या प्रकारचे बिझनेस करावे मी तुम्हाला सांगते. शनीचा जो हे आहे ज्याच्यामध्ये शनीशी रिलेटेड हे आयन, लोखंडाशी कनेक्टेड रिलेटेड थिंग्सची तुम्ही तुमचं करिअर चॉईस करू शकतो. लाईक आयनचा बिझनेस असो, कुठल्या आयनचे पाईप्स वगैरे येतात ना याचे होम बेस्ड, त्याच्याशी रिलेटेड, किंवा फॅक्टरी कुठली आयन बिझनेसची फॅक्टरी वगैरे असते त्याच्यात ते तुम्ही तो बिझनेस अपनावू शकता. तर लेदरचे शूज आणि मग वॉलेट्स आणि बॅग्स वगैरे याच्याशी तुम्ही रिलेटेड कुठलाही करिअर चॉईस करू शकतात. फायनान्समध्ये तुम्ही छान करू शकता. CA बनू शकता छान. फक्त एकच गोष्ट की ह्या लोकांनी ब्लॅक कलर आणि रेड कलर अवॉइड करायचा असतो, तर तुमच्या करिअरसाठी खूप छान होणार आहे. आणि आता शेवटी मूलांक 9 आहे. 9 नंबर आहे तो थोडासा हार्श टॉक्सवर आहे. म्हणजे खूप समोरच्या म्हणजे त्याची जी हे आहे स्वभाव असा आहे की तो फटकन समोरच्याचं मन तो फटकन मोडू शकतो, नाराज करू शकतो. असे आहेत नंबर 9. त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कसे कुठल्या या सगळ्या 1 ते 9 नंबरपर्यंतचे जे लोक आहेत ते कसे असतात त्याच्यावर मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण पाहूया करिअर नंबर 9साठी, मूलांक 9साठी. त्याच्यामध्ये ते लोक बिझनेस करतील तर खूप छान होणार आहे. त्याच्यामध्ये ते मोटिवेशनल स्पीकर बनू शकतात.